दमानिया आपल्यासोबत आहेत। अंजलीताई, आपल्यापर्यंत ही बातमी म्हणजे एबीपी माझाने आता ही दाखवली आहे की सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकमेकांना भेटलेत। सूत्रांची माहिती आहे की एका हॉस्पिटलमध्ये ते भेटलेले आहेत आणि सातत्याने आक्रमक भूमिका सुरेश धस घेत असतानाच अशा प्रकारे भेट होणं। आपली पहिली प्रतिक्रिया यावरची कसं आहे की मला पण जवळजवळ 4-5 दिवसापूर्वी असं कळलं होतं की दोघांची भेट झाली होती। पण मला असं सांगण्यात आलं होतं की बावनकुळे यांनी मध्यस्थी केली होती। आता जर तुम्ही एक वेगळं वर्जन सांगताय तर मला असं वाटतं की कुठे का भेट आहे ना, ही जर भेट झाली असेल तर अतिशय दुर्दैवी म्हणायला लागेल। आणि एकतर मग प्रश्न पडतो की याच्या पुढे आता ते खरं मनापासून लढतील की नाही। कारण जर त्यांना पक्षाकडनं सांगण्यात आलं असेल की तुम्ही लढू नका किंवा आता इथे पूर्णविराम द्या, म्हणूनच की काय ते गेले 3 दिवसापूर्वी जर आपल्याला आठवत असेल ते म्हणाले की मी तर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलाच नाही। तर कुठेतरी हे सगळं मला खूप विक्षिप्त वाटतंय। जे धस अगदी स्टेजवरनं बोलत होते, मोठमोठ्याने सांगत होते की याची आकाचा आका आहे, मग ते सातपुडा बंगल्यावरनं ते सगळी खंडणीचा व्यवहार जो तो झाला होता वगैरे वगैरे। तर आताच्या घटकेला हे जर येत असेल समोर अतिशय म्हणजे चुकीचं घडतंय। माझी त्यांना पुन्हा विनंती आहे की तुम्ही जर परत हा विषय लावून धरलात, तुमचं राजकारण बाजूला ठेवून लढलात तर बीडची जनता तुम्हाला डोक्यावर घेईल। पण असं जर तुम्ही काही करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे। अंजली ताई, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आपल्यासोबत होत्या आणि त्यांनीही या संदर्भात आपली प्रतिक्रिया